महायुती सरकार सत्तेत आल्यापासून घडलेल्या पॉलिटिकल डेव्हलपमेंट इंटरेस्टिंग आहेत। प्रचंड बहुमतानं सरकार आलं, पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याआधीच शपथविधीची तारीख जाहीर केली। नंतर शेवटच्या क्षणी फडणवीसांची भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली आणि 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पण एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसले। शिंदेंची समजूत काढता काढता मंत्रिपदाच्या विस्तारासाठी 15 डिसेंबरची तारीख उजाडली। यात मंत्री कोण होणार, कोणाचा पत्ता कट होणार, या सगळ्या चर्चेसाठी राज्यातल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अनेकदा दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या। आता महायुती 3 घटक पक्ष असल्यामुळे मंत्रिपदासाठी चढाओढ होणं हे स्वाभाविक होतं। झालंही तसंच। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक आमदार नाराज झालेले दिसले। यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे आमदार मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत। असे नाराज आमदार नेमके आहेत कोण आणि त्यांनी आपली नाराजी कशी व्यक्त केली आहे, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले पहिले नेते आहेत अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ। गेली सलग 5 टर्म छगन भुजबळ येवल्यातून आमदार म्हणून निवडून येत आहेत। भुजबळांनी वेगवेगळ्या सरकारमध्ये राज्याचे गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्री म्हणून काम केलंय। मागच्या महायुती सरकारमध्ये भुजबळ अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते। अशा वेळी अशा दिग्गज नेत्यांचं तिकीट कापल्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। यात भुजबळ हे प्रमुख ओबीसी नेते, त्यामुळे एक मोठी वोट बँक त्यांच्या गाठीशी आहे। अशा वेळी सगळ्या बाजूने प्लसमध्ये असणाऱ्या भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता का कट झाला हा प्रश्न आहे। स्वतः भुजबळ मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे नाराज आहेत। भुजबळांनी माध्यमांसमोर येऊन आपली नाराजी व्यक्त केली। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मला डावललं काय आणि फेकलं काय, कोणाला काय फरक पडतो? आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही। तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना प्रश्न विचारायला हवा, असं भुजबळ म्हणाले। यावरून भुजबळांचा रोख हा अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं दिसून येतं। माध्यमांनी भुजबळांना तुमची पुढची भूमिका काय असेल यावर विचारलं असता मी माझ्या लोकांशी बोलेन, माझ्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधेन, माझ्या कार्यकर्त्यांशी, समता परिषदेतील लोकांशी बोलून पुढची भूमिका ठरवेन, असं ते म्हणाले। अर्थात भुजबळ पक्ष सोडण्याचा इशारा देऊन महायुती सरकारवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं। ओबीसी लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश आलं, मनोज जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षीस मला मिळालं, असं म्हणून छगन भुजबळांनी महायुती सरकारला टोलाही लगावला। एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी आता बाहेर राहून आपण आवाज ओबीसी, वंचितांसाठी आणि मतदारसंघासाठी उठवत राहू, असा इशारा दिलाय। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते पक्ष सोडतील की काय, या सुद्धा चर्चा सुरू झाल्यात। पण ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याबाबत सध्या तरी स्पष्टता नाही। सध्या एवढं स्पष्ट आहे की भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज आहेत। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले दुसरे नेते आहेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार। 1995 पासून सलग 7 टर्म आमदार, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री, एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्री, पक्षाचा आदेश पाळणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आणि विदर्भातील महत्त्वाचे नेते म्हणून बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ओळख आहे। भाजपनं अशा महत्त्वाच्या नेत्याला का डावललं याबद्दल माध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात। अनेक राजकीय विश्लेषक सुधीर मुनगंटीवार गडकरी गटाचे नेते असल्यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आल्याचं सांगतात। मुनगंटीवारांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही मंत्रिमंडळात आहात अशी माहिती त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली होती। तरीही त्यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात आला। मी नाराज नाही, पक्षानं जो आदेश दिला, जबाबदारी दिली, त्याचं मी पालन केलंय। मला याची जाणीव आहे की मी विधानसभेत आलो असतो तर अनेक जण प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मौनम सर्वार्थ साधनम हे मी मानतो। तसंच श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे। संघटनेच्या नव्या आदेशाची मी वाट पाहतोय, असं माध्यमांना बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं। मुनगंटीवार यांच्या बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी शब्द देऊनही त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, यामुळेच ते जास्त नाराज असल्याचं बोललं जातं। मुनगंटीवारांना मंत्रिपद का देण्यात आलं नाही असं विचारण्यात आल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी आमचं बोलणं झालंय, पक्षानं त्यांना विशेष जबाबदारी देण्याचं ठरवलंय, असं स्पष्टीकरण देऊन फडणवीसांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। अर्थात फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुधीर मुनगंटीवार राज्यातल्या भाजप पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचं बोललं जात आहे। मुनगंटीवारांनी यावेळी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सुद्धा भेट घेतली आहे। मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असणारे तिसरे नेते आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे तानाजी सावंत। तानाजी सावंत भूमपरांडा विधानसभेतून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेत। शिंदे सरकारच्या काळात त्यांनी आरोग्य मंत्री म्हणून काम केलंय, त्यामुळे यावेळी सुद्धा काहीतरी पदरात पडेल अशी त्यांना आशा होती। पण तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळणार नाही हे आधीपासूनच स्पष्ट होतं, त्यामुळे माध्यमांमध्ये सावंतांच्या नाराजीच्या म्हणाव्या तेवढ्या चर्चा झाल्या नाहीत। पण सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते मात्र चांगलेच आक्रमक झालेत। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंत यांना तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो असं वचन दिलं होतं। आता शिंदेंनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। समर्थकांच्या या वाढत्या मागणीमुळे तानाजी सावंतांना माध्यमांमध्ये निवेदन द्यावं लागलं। सावंत साहेबांना ज्या दिवशी या सगळ्याबाबत बोलायचंय त्या दिवशी आपल्या सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क साधला जाईल, तोपर्यंत कृपया कोणीही बाईटसाठी पाठपुरावा करू नये ही विनंती असं निवेदन सावंतांनी माध्यमांमध्ये जाहीर केलं। अर्थात तानाजी सावंतांच्या या निवेदनामुळे त्यांची नाराजी मात्र उघड झाल्याचं बोललं जातं। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असणारे चौथे नेते आहेत शिवसेनेचे विजयबापू शिवतारे। पुरंदर विधानसभेतून संजय जगतापांना पराभूत करत विजयबापू शिवतारे आमदार झाले। पक्षाचा ज्येष्ठ नेता म्हणून त्यांना मंत्रिपद बहाल केलं जाईल अशी त्यांची अपेक्षा होती, पण पुणे जिल्ह्याला आधी 4 मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांचा पत्ता कट करण्यात आला असं म्हटलं जातं। विजयबापू शिवतारे पुरंदर विधानसभेतून तिसऱ्यांदा आमदार झालेत। अशावेळी पुणे जिल्ह्यात पक्षाच्या विस्तारासाठी त्यांना मंत्रिपद दिलं जाईल अशा चर्चा होत्या, पण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि विजयबापू नाराज झाले। आम्ही काही गुलाम नाहीत, 2.5 वर्षांनंतर मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही। तिन्ही नेते साधं भेटायला देखील तयार नाहीत। मला गरज नाही, माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करून घेईन। मंत्रिपद मिळालं नाही त्याचा राग नसून वागणुकीचा राग आलाय असं म्हणून शिवतारेंनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असणारे 5वे नेते आहेत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर। भंडारा विधानसभेतून तिसऱ्यांदा नरेंद्र भोंडेकर आमदार झालेत, त्यामुळे पूर्व विदर्भातील एक चेहरा म्हणून मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळेल असं त्यांना वाटत होतं, पण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि भोंडेकर नाराज झाले। नाराज होऊन त्यांनी आपल्या शिवसेना उपनेतेपदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलाय। राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मला भाजपातील पक्षप्रवेशासाठी देवेंद्र फडणवीसांचा आग्रह होता, मलाही ते नेते म्हणून आवडतात, पण माझ्यावर पक्षांतराचा डाग लागू नये म्हणून मी शिवसेनेत राहण्याचा विचार केला। मात्र आता पश्चात्तापाची वेळ आल्यासारखं वाटतं। इथं शिवसेना काहीच नाही, आम्ही आमच्या ताकदीवर आहोत, या सगळ्या गोष्टींवर भविष्यात मी बोलेन असा इशारा त्यांनी एकनाथ शिंदेंना दिला। शिंदेंनी मंत्रिपदाचं वचन देऊन त्यांनी ते पाळलं नाही असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले। भोंडेकरांच्या या विधानामुळे आणि त्यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे ते शिंदे गट सोडतील अशा चर्चा सुरू झाल्यात। यासोबतच शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे यांनी सुद्धा मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। माध्यमांशी बोलताना प्रकाश सुर्वे म्हणाले की संघर्ष माझ्या 5वीलाच पुजलेला आहे। तसंच भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांनी सुद्धा ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली। युवा स्वाभिमानी पक्षाचे प्रमुख आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे सुद्धा नाराज आहेत। अधिवेशन असतानाही ते अमरावतीला परतले, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होते। थोडक्यात सांगायचं झालं तर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे सगळ्यात जास्त नाराजी शिवसेनेत दिसते, पण नाराजीच्या सगळ्यात जास्त चर्चा झाल्या त्या भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या। तुम्हाला काय वाटतं, या वरील आमदारांना कोणत्या कारणांमुळे मंत्रिपद नाकारण्यात आली असतील? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।